नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी रत्न या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी गणेश पवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण ऍसिड सॉइल्स हा एक टॉपिक बघणार आहोत। तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरियस सॉल्ट अफेक्टेड सॉइल बघितल्या होत्या। आता ऍसिड सॉइल्स ह्या सुद्धा आपल्याला ऍग्रीकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू प्रॉब्लेम सॉइल म्हणून कन्सिडर केल्या जातात। ठीक आहे, कारण की याच्यामध्ये ड्यू टू द हजार्डस इफेक्ट ऑफ द ऍसिड्स इन द सॉइल वी कांट ग्रो अप द क्रॉप्स। ओके, त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिक सॉइलचा अभ्यास करणे सुद्धा महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर ऍसिड सॉइल म्हणजे काय, तर अशा सॉइल ज्या सॉइलमध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा असे आयन्स जे H+ आयन कॉन्ट्रीब्यूट करतात यांचं कॉन्सन्ट्रेशन जर का सॉइलमध्ये वाढलं त्या सॉइलला आपण ऍसिडिक सॉइल्स असं म्हणतो। ठीक आहे, तर बघा युजुअली H+ आयन आणि अल्युमिनियम आयन्स म्हणजे Al3+ यांचं कॉन्सन्ट्रेशन ऍसिडिक सॉइल्स मध्ये हे जास्त असतं सॉइल सोल्युशन मध्ये। ठीक आहे, आता या ऍसिडिक सॉइल्स तयार कसा होतात, ठीक आहे, तर वेगवेगळे म्हणजे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे ऍसिडिक सॉइल तयार होतात किंवा सॉइलला ऍसिडिटी डेव्हलप होते। तर बघा थोडक्यात काय ऍसिडिटी डेव्हलप होणे सॉइलला म्हणजे काय, तर सॉइलमध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन वाढले। ठीक आहे, मग आता H+ आयन कसं वाढते ते त्याचे जे वेगवेगळे सोर्सेस आहेत ते आपण बघणार आहोत। म्हणजे ते अल्टिमेटली दे आर द रिझन्स which leads to the formation of acid soil। ठीक आहे, सो पहिला फॅक्टर आहे CO2। ठीक आहे, तर बघा आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक मॅटरचं जेव्हा सॉइलमध्ये डिकम्पोजिशन होते, ठीक आहे, ऑर्गॅनिक मॅटरचं जेव्हा सॉइलमध्ये डिकम्पोजिशन होते तेव्हा डिकम्पोज झाल्यानंतर तो कार्बन डायऑक्साईड लिबरेट करतो ऑर्गॅनिक मॅटर। ओके, आता हा सॉइलमध्ये कार्बन डायऑक्साईड जेव्हा लिबरेट होतो हा कार्बन डायऑक्साईड त्या सॉइल मधल्या वॉटर सोबत रिएक्ट होऊन वीक कार्बोनिक ऍसिड तयार करतो। ठीक आहे, वीक कार्बोनिक ऍसिड तयार करतो आणि ठीक आहे, आता कार्बोनिक ऍसिड तयार झाल्यामुळे ठीक आहे सॉइलमध्ये ऍसिडिटी वाढली। आता हा जो कार्बोनिक ऍसिड आहे ड्यू टू द पर्कोलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर, वॉटर जसं जसं जमिनीमध्ये खाली खाली जाते हा कार्बोनिक ऍसिड सुद्धा त्या वॉटर सोबत खाली 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 जातो आणि हळूहळू हा जो कार्बोनिक ऍसिड आहे तो कालांतराने डिसोसिएट होऊन HCO3 आणि H+ अशा प्रकारे डिसोसिएट होऊन H+ आयन कॉन्ट्रीब्यूट करतो सॉइलमध्ये आणि अशा प्रकारे CO2 मुळे त्या सॉइलमध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढते विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिड सॉइल। त्याच्यानंतर दुसरा एक फॅक्टर आहे दॅट इज अमोनियम कंटेनिंग फर्टिलायझर्स। ठीक आहे, विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक सॉइल। कोणता आहे, अमोनियम कंटेनिंग फर्टिलायझर्स। आता बघा प्लांट जे असतात ते नायट्रोजन जे आहे तो मोस्टली नायट्रेट आणि नायट्रस फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब करतात। ठीक आहे, मोस्टली नायट्रेट फॉर्म मध्ये म्हणजे NO3-। आता अमोनियम कंटेनिंग जे फर्टिलायझर असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन जो आहे तो अमोनियाकल फॉर्म मध्ये असतो। ठीक आहे, NH4+ अमोनियाकल फॉर्म मध्ये असतो। आता हा अमोनियाकल फॉर्म मधला नायट्रोजन जर का प्लांटला ऍब्सॉर्ब करायचा असला तर त्याचं ऑक्सिडेशन होणं महत्वाचं आहे, म्हणजेच काय तर त्याला नायट्रेट फॉर्म मध्ये आणणं महत्वाचं आहे। ठीक आहे, आता बघा हा जो अमोनियम फॉर्म आहे याचं म्हणजे हे जे अमोनियम कंटेनिंग फर्टिलायझर आहे हे जेव्हा आपण सॉइलला अप्लाय करतो तर पहिले त्याचं ऑक्सिडेशन होते। ठीक आहे, इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रिफाइंग बॅक्टेरिया। जे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया असतात, ठीक आहे, नायट्रोझोमोनास, नायट्रोबॅक्टर। ओके, हे जे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया आहे ते त्या अमोनियम कंटेनिंग फर्टिलायझरचं नायट्रिफिकेशन करतात, म्हणजे थोडक्यात काय तर ऑक्सिडेशन करतात आणि NO3- म्हणजे जो अमोनियम फॉर्म आहे तो नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात। ठीक आहे, नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात, परंतु हे कन्वर्ट करत असताना ते एक बाय प्रोडक्ट सोडतात दॅट इज H+ आयन। ठीक आहे, म्हणजे अमोनियम आयनचं ऑक्सिडेशन होऊन जर का नायट्रेट फॉर्म मध्ये रूपांतरित होताना H+ आयन जे असतात ते लिबरेट होतात। ओके, आणि अशा प्रकारे अमोनियम कंटेनिंग फर्टिलायझरचा आपण जर का यूज केला तर ते H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन सॉइलमध्ये वाढवते विच अल्टिमेटली लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक सॉइल और विच अल्टिमेटली लीड्स टू द सॉइल टू बी ऍसिडिक। ठीक आहे, आता
हे होतं अमोनियम कंटेनिंग फर्टिलायझरचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा फॅक्टर आहे सल्फर. फॅक्टर आहे सल्फर. तर आता आपण ऍग्रिकल्चरमध्ये क्रॉपचं प्रोडक्शन घेत असताना वेगवेगळ्या पेस्टिसाइड वापरतो किंवा फंजीसाइड वापरतो. ठीक आहे. म्हणजे आपल्या फंगस किंवा जे पेस्ट आहे ते कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यानंतर वेगवेगळे फर्टिलायझर वापरतो न्यूट्रिएंट देण्यासाठी. तर हे जे फर्टिलायझर्स आहेत किंवा जे फंगीसाइड्स आहेत त्याच्यामध्ये सल्फर हा एक घटक असतो, एक इन्ग्रेडियंट म्हणून असतो. ठीक आहे. मग तो त्या फर्टिलायझरची सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी असो किंवा फंगीसाइड मध्ये त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी असो, सल्फर हा एक इन्ग्रेडियंट असतो त्याच्यामध्ये. हा जो सल्फर आहे तो काय करतो, तर बघा या सल्फरचं म्हणजे जसं आपण ते फंगीसाइड किंवा फर्टिलायझर अप्लाय करतो त्यातला जो सल्फर आहे तो सॉइल मध्ये ऑक्सिडाइज होतो. ओके. तो जो सल्फर आहे तो ऑक्सिडाइज होतो बाय मीन्स ऑफ द बॅक्टेरिया दॅट इज थायोबॅसिलस. ओके. अँड विच लीड्स द फॉर्मेशन ऑफ सल्फेट आयन. ओके. विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ सल्फेट आयन. आता बघा म्हणजे काय, तर जे फंगीसाइड किंवा फर्टिलायझर मधले जे सल्फर इन्ग्रेडियंट आहे त्याचं सॉइलमध्ये ऑक्सिडेशन होते थायोबॅसिलस बॅक्टेरियाद्वारे आणि त्या सल्फरचं सल्फेट आयन मध्ये रूपांतर होते. परंतु इथे हा सल्फेट आयन जो आहे तो त्या सॉइलला ऍसिडिटी इम्पार्ट करत नाही. तर सल्फेट आयन मध्ये रूपांतरित होत असताना हा जो सल्फर आहे किंवा जो सल्फर ऑक्सिडेशन बॅक्टेरिया आहे त्याच्या मार्फत 4H+ आयन म्हणजे एका सल्फरचं जर का ऑक्सिडेशन होत असेल तर 4H+ आयन लिबरेट होतात सॉइलमध्ये. आणि बघा अशा प्रकारे या H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये सॉइलमध्ये वाढलं. ओके. आणि अशा प्रकारे त्या सॉइलमध्ये ऍसिडिटी डेव्हलप होते. ठीक आहे. इथे लक्षात ठेवा एखाद्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं बाय ऑक्सिडेशन ऑफ सल्फर द फॉर्मेशन ऑफ सल्फेट आयन्स विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक सॉइल. तर हे चुकीचं आहे. जो सल्फेट आयन असतो तो त्या सॉइलला ऍसिडिटी इम्पार्ट करत नाही. तर सल्फेट आयन तयार होत असताना जे H+ आयन लिबरेट होतात विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक सॉइल. त्याच्यानंतर चौथा जो फॅक्टर आहे प्लांट रूट्स. ओके. प्लांट रूट्स. आता प्लांटचे जे रूट्स असतात त्याच्या रायझोस्फिअर मध्ये म्हणजे त्याच्या सराउंडिंग सॉइल मधले त्यांना जे बेनिफिशियल न्यूट्रियन्स लागतात ते कॅटॅनिक फॉर्म मध्ये घेतात. ओके. मोस्टली म्हणजे कॅटॅनिक आणि अनॅनिक दोन्ही सुद्धा. पण जे कॅटॅनिक फॉर्म मधले जे न्यूट्रियंट्स आहे फॉर एक्झाम्पल कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर अमोनियम फॉर्म मधला नायट्रोजन आहे, हे जे कॅटॅनिक न्यूट्रियंट्स आहे ते ऍब्सॉर्ब करताना त्या प्लांट रूटवरचे जे H+ आयन्स असतात ते तो रिप्लेस करतो. म्हणजे त्या प्लांट रूटवरचे जे H+ आयन्स आहे तो ते रिप्लेस करून यातले जे त्याला जे आवश्यक आहे ते कॅटायन्स ऍब्सॉर्ब करतो किंवा ऍब्सॉर्ब करतो. आणि अशा प्रकारे त्या प्लांट रूटवरचे जे H+ आयन आहे ते रायझोस्फिअर मध्ये जातात, अल्टिमेटली सॉइल सोल्युशन मध्ये जातात विच लीड्स टू द अक्युमुलेशन ऑफ मोर H+ आयन्स इन द सॉइल आणि अल्टिमेटली ती सॉइल ऍसिडिक बनते. आता अर्थात याचा जो परिणाम आहे म्हणजे प्लांट रूटवरचे जे H+ आयन आहे याचा परिणाम खूप कमी आहे कारण की एवढ्याही जास्त प्रमाणात H+ आयन कॉन्सेप्ट म्हणजे अक्युमुलेट किंवा रिप्लेस होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा फॅक्टर आहे लिचिंग. ठीक आहे. लिचिंग. आता लिचिंग मध्ये बघा ठीक आहे वॉटर सॉइलला अप्लाय केलं त्याच्यानंतर वॉटरची पर्क्युलेशन ऍक्टिव्हिटी स्टार्ट होते. ओके. वॉटर सॉइल मध्ये हळूहळू खाली खाली यायला लागते आणि खाली खाली येत असताना त्याच्यासोबत त्या सॉइल मधले जे बेसिक कॅटायन्स जे असतात ओके जे बेसिक कॅटायन्स असतात किंवा अल्कली बेसिस जे असतात ते त्या लीच डाऊन करते. आता सॉइल मध्ये जर का बेसिक कॅटायन्स ज्या लीच डाऊन झाल्या त्या सॉइल मध्ये बेसिक कॅटायन्सचं प्रमाण काहीच नाही म्हणजे बिलकुल कमी झालं आणि फक्त H+ आयन्स राहिले सॉइल मध्ये. ठीक आहे. म्हणजे काय तर ती सॉइल ऍसिडिक झाली कारण की ऍसिड आणि बेस हे बिलकुल सॉइलला न्यूट्रलाइज करून ठेवते. आता जर का बेसिसचं कॉन्सन्ट्रेशन जर का लिचिंग ऍक्शनमुळे एकदम कमी झालं आणि H+ आयन्सचं जर का कॉन्सन्ट्रेशन असलं सो दॅट सॉइल बिकम्स ऍसिडिक. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसिड रेन. ठीक आहे. ऍसिड रेन. ऍसिड रेन. आता बघा वातावरणामधले जे ऑक्साइड्स असतात नायट्रोजनचे ऑक्साइड्स किंवा सल्फरचे ऑक्साइड म्हणजे नायट्रेट्स किंवा सल्फेट्स ते त्याचं ऑक्सिडेशन होऊन ते नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. ओके. आणि
ओके, तर हे जे नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड्स आहे ते रेन वॉटर सोबत जमिनीवर पडून ते सॉइलमध्ये अकोमोडेट होतात आणि अशा प्रकारे ऍसिड रेनद्वारे सॉइल ही ऍसिडिक बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो फॅक्टर आहे विच कॉन्ट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक सॉइल. ओके, दॅट इज रिमूव्हल ऑफ बेसिस. रिमूव्हल ऑफ बेसिस फ्रॉम सॉइल बाय प्लांट्स. ठीक आहे. तर आता बघा, प्लांटच्या वाढीसाठी ओव्हरऑल ग्रोथसाठी काही बेसिस जे आहे ते न्यूट्रिएंट्स म्हणून उपयोगी पडतात, म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम. ठीक आहे. अशा प्रकारचे जे बेसिक कॅटायन्स आहेत ते प्लांट त्यांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी सॉइल मधून ऍब्सॉर्ब करतो. ओके, मग ते ऍब्सॉर्ब केल्यामध्ये त्या सॉइल मधले जे बेसिक किंवा जे बेसिस आहे त्याचं प्रमाण कमी होते आणि H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन राहते, त्याच्यामुळे त्या सॉइल ऍसिडिक बनतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे सॉइल्स या ऍसिडिक बनतात. ओके, आणि ह्या ऍसिडिक सॉइल क्रॉपचं कल्टिव्हेशन घेण्यासाठी बिलकुल असतं. त्याच्यानंतर आपण बघूया ऍसिडिक सॉइलच्या कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, ऍसिडिक सॉइलच्या कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे ऍसिडिक सॉइलमध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते. आता H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते म्हणलं pH कमी, त्याच्यामुळे pH इज लेस दॅन 6. ओके, ऍसिडिक सॉइलचं pH लेस दॅन 6. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे H+ आणि Al3+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असते. ठीक आहे, सॉइलमध्ये. त्याच्यानंतर या सॉइलची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जी असते ती खूप कमी असते. ओके, द कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ऑफ दिस ऍसिड सॉइल इज व्हेरी लेस. का? तर जे बेसिक कॅटायन्स असतात सॉइलमधले, जे बेसिक कॅटायन्स असतात सॉइल मधले ते सरळ सरळ त्या सॉइलमध्ये खूप कमी असतात ऍसिडिक सॉइलमध्ये. त्याच्यामुळे जी कॅटायनची एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, म्हणजे आता हे जे ऍसिडिक कॅटायन आहे H+ आणि Al3+, बस फक्त एवढेच हे जे कॅटायन्स आहेत ते सॉइलमध्ये प्रीडॉमिनंट असतात, परंतु जे बेसिक कॅटायन्स असतात सॉइलमध्ये ते खूप कमी प्रमाणात असतात. त्याच्यामुळे जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे ती खूप कमी असते. त्यानंतर बेसचं सॅच्युरेशन. ओके, बेस सॅच्युरेशन खूप कमी असते. हे जे बेस आहे त्याचं सॅच्युरेशन खूप कमी असते. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, फेरस किंवा आयर्न आणि मॅग्नीज हे जे टॉक्सिक एलिमेंट्स आहेत. ओके, हे जे एलिमेंट्स आहे याचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप टॉक्सिक लेवल पर्यंत वाढलेलं असते. ओके, ॲल्युमिनियम, आयर्न आणि मॅग्नीज यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे सॉइलमध्ये, ऍसिडिक सॉइलमध्ये, हे टॉक्सिक लेवल पर्यंत वाढलेलं असते, जे प्लांटसाठी खूप टॉक्सिक ठरते. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिसचं प्रमाण कमी असते, त्याच्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ओके, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याची डेफिशियन्सी आणि पोटॅशियम सुद्धा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम ह्या ज्या बेसिस आहे याची डेफिशियन्सी ऍसिडिक सॉइलमध्ये जाणवते. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस जो आहे त्या फॉस्फरसची अवेलेबिलिटी ऍसिडिक सॉइलमध्ये खूप लो होऊन जाते. ओके, आणि या ऍसिडिक सॉइलमध्ये हायेस्ट फॉस्फेट फिक्सेशन आहे. ओके, फॉस्फेट फिक्सेशनचं प्रमाण ऍसिडिक सॉइलमध्ये खूप जास्त असते. त्याच्यामुळे फॉस्फरसची जी अवेलेबिलिटी आहे प्लांटच्या न्यूट्रिएंट्स म्हणून तर ती खूप कमी होऊन जाते. ठीक आहे. आता हे सर्व होतं ऍसिडिक सॉइल डेव्हलप होण्याचे रिझन्स. ठीक आहे. आता या ऍसिडिक सॉइल आपल्याला रिक्लेम करायचे आहे. ठीक आहे, या ऍसिडिक सॉइलमध्ये दुरुस्ती करायची क्रॉप कल्टिव्हेशनसाठी. मग आता आपल्याला काय करता येईल तर बघा, ऍसिडिक सॉइल रिक्लेम करताना दोन प्रिन्सिपल्स आहेत. कोणते? तर पहिले आहे ग्रोइंग ऑफ ऍसिड टॉलरंट क्रॉप, ग्रोइंग ऑफ ऍसिड टॉलरंट क्रॉप्स, आणि दुसरं आहे अमेलिओरेशन. ओके, अमेलिओरेशन किंवा रिक्लेमेशन बाय मीन्स ऑफ व्हेरियस केमिकल एजंट्स. तर हे जे दोन प्रिन्सिपल आहेत या प्रिन्सिपल अंडर आपण ऍसिडिक सॉइल रिक्लेम करू शकतो. तर सगळ्यात पहिले आता ऍसिड टॉलरंट क्रॉप. ठीक आहे, ऍसिड टॉलरंट क्रॉप मागचे जसे सॉल्ट टॉलरंट क्रॉप होते त्याचप्रमाणे
ऍसिड टॉलरंट क्रॉपचं क्लासिफिकेशन किंवा त्याचं कॅटेगरी पडलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ इट्स कॅपेबिलिटी टू टॉलरेट द ऍसिड. ठीक आहे. तर 3 कॅटेगरी, हायली ऍसिडिक टॉलरंट क्रॉप, त्याच्यानंतर मॉडरेट ऍसिड टॉलरंट क्रॉप आणि लो ऍसिड टॉलरंट क्रॉप. तर हाय ऍसिडिक टॉलरंट क्रॉप मध्ये राईस, त्याच्यानंतर पोटॅटो, राईस, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, ओके, स्वीट पोटॅटो, त्याच्यानंतर ओट, कॅस्टर, हे जे सर्व प्लांट्स आहेत हे हायली ऍसिड टॉलरंट क्रॉप आहे. त्याच्यानंतर मॉडरेट मध्ये बार्ली, ओके, मॉडरेट मध्ये बार्ली, व्हीट, मेज, त्याच्यानंतर टुर्निप, हॉर्टिकल्चरल क्रॉप, त्याच्यानंतर ब्रिंजल, हे जे हे मॉडरेट ऍसिड टॉलरंट क्रॉप आहे. त्याच्यानंतर लो, त्याच्यामध्ये टोमॅटो, कॅरट, ठीक आहे, टोमॅटो, कॅरट आणि रेड क्लोव्हर. ओके, हे सर्वचे सर्व तुमचे पार्ट पाहिजे. ठीक आहे, हे वेगवेगळे ऍसिड टॉलरंट क्रॉप. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे अमलिएटिंग एजंट किंवा रिक्लेमेशन एजंट विच रिक्लेम दी ऍसिडिक सॉइल ते आपण बघणार आहोत. ओके, तर आपल्याला माहितीये ऍसिड सॉइल मध्ये बेस सॅच्युरेशन कमी असते. ओके, ऍसिड सॉइल मध्ये बेस सॅच्युरेशन कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला बेसिसचं प्रमाण वाढवायचं आहे सॉइल मध्ये. ठीक आहे, तर वेगवेगळे अमेलिएटिंग एजंट्स असतात. ओके, ठीक आहे, तर ते कोणते कोणते, तर लाइमस्टोन, ओके, लाइमस्टोन आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर क्रीक लाईम वापरू शकतो. ओके, हे सगळे वेगवेगळे लाइमिंग एजंट्स आहे विच रिक्लेम दी ऍसिडिक सॉइल. क्रीक लाईम, त्याच्यानंतर स्लेक लाईम, ओके, स्लेक लाईम किंवा हायड्रेटेड लाईम, त्याच्यानंतर डोलोमाइट लाइमस्टोन, ओके, डोलोमेटिक लाइमस्टोन, त्याच्यानंतर ब्लास्ट फर्नेस स्लॅग, ओके, ब्लास्ट फर्नेस स्लॅग. हे जे सगळे लाइमिंग मटेरियल आहे ते आपण ऍसिडिक सॉइलच्या रिक्लेमेशन साठी वापरू शकतो. त्याच्यानंतर आता सॉइल ऍसिडिक आहे, ठीक आहे, सॉइल ऍसिडिक आहे, त्याच्यामुळे यूज ऑफ बेसिक फर्टिलायझर. ओके, यूज ऑफ बेसिक फर्टिलायझर्सचा आपण ऍसिडिक सॉइल मध्ये वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल सोडियम नायट्रेट आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक स्लॅग आहे, यांचा आपण ऍसिडिक सॉइल मध्ये वापर करू शकतो. त्याच्यानंतर सॉइल आणि वॉटरचं प्रॉपर मॅनेजमेंट आपण करू शकतो. ठीक आहे, जेणेकरून S+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन सॉइल मध्ये वाढणार नाही. ओके, सॉइल अँड वॉटर मॅनेजमेंट. ओके, अशा प्रकारे आपण ऍसिडिक सॉइलचं रिक्लेमेशन करू शकतो किंवा त्या सॉइल आपण क्रॉप कल्टिव्हेशन साठी अवेलेबल करून देऊ शकतो बाय मीन्स ऑफ दिस व्हेरियस मेथड्स. याच्यामध्ये 2 प्रिन्सिपल, एक तर ऍसिड टॉलरंट क्रॉप वापरा किंवा अमलिएटिंग एजंट म्हणजे जे लाईम्स आहेत ते त्या सॉइल मध्ये अप्लाय करा. ओके, हे होतं ऍसिडिक सॉइल. आता याच्यानंतर एक प्रॉब्लेम सॉइल म्हणूनच म्हणजे ऍग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला प्रॉब्लेम सॉइलच म्हणता येईल. तो जो एक प्रकार आहे दॅट इज सबमर्ज सॉइल. ओके, सबमर्ज सॉइल. ओके, मला सबमर्ज सॉइल म्हणजे काय, द सॉइल्स विच शोज डिस्टिंक्ट ग्ले हॉरिझॉन्स. ओके, द सॉइल्स विच शो डिस्टिंक्ट ग्ले हॉरिझॉन्स. ओके, तो सॉइल आर कॉल्ड एज सबमर्ज सॉइल. आता या कोणत्या कंडिशन मध्ये तयार होतात, तर बघा जिथे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असते किंवा मोर मॉइश्चर कंडिशन्स आर देअर, परंतु वॉटर पर्क्युलेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रेनेज फॅसिलिटी, त्या सॉइलमध्ये ड्रेनेज फॅसिलिटी खूप कमी असते, म्हणजे ते वॉटर प्रॉपरली लीच आउट होऊ शकत नाही. अशा वेळी त्या वॉटरच्या ऍक्शनमुळे त्या सॉइलमध्ये एक ग्ले हॉरिझॉन्स किंवा क्ले लाईक स्ट्रक्चर तयार होते विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ सबमर्ज सॉइल. ठीक आहे, तर अशा प्रकारे सबमर्ज सॉइल तयार होतात. या सॉइलला आपण हायड्रोमॉर्फिक सॉइल असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, या सॉइलला आपण हायड्रोमॉर्फिक सॉइल्स असं सुद्धा म्हणू शकतो. कारण काय, तर वॉटर लॉक कंडिशन मध्ये ड्यू टू द कंटिन्युअस ऍक्शन ऑफ वॉटर ग्ले हॉरिझॉन्स आर डेव्हलप, सो दीज आर द हायड्रोमॉर्फिक सॉइल. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल किंवा प्रॉब्लेम सॉइल इन केस ऑफ ऍग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण सर्व बघितलेले आहे. त्याचे वेगवेगळे मॅनेजमेंट, त्याचे कॉजेस त्या कशा तयार होतात
आणि त्याचे कॅरेक्टर्स हे सर्व आपण बघितलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने सर्व खूप महत्वाचं आहे. ओके, थँक्यू.